शंकरांना नीलकंठेश्वर असं का बोललं जातं? संगणकाचं जे घेतं शिक्षण त्याच्या व्यतिरिक्त तुमचं जे म्हणजे पहिली ते 10वी ते कसं असतं? हर हर महादेव मित्रांनो आज आहे माघ कृष्ण पक्ष चतुर्दशी. समजलं नसेल, मराठी वर्ष आपल्याला समजत नाही तर मित्रांनो आज आहे महाशिवरात्री. त्यानिमित्त आपण आलो आहे कांचनपूर कात्रज तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी. आज महाशिवरात्री असल्यामुळे इथं भरपूर लोक येतात. कात्रज या ठिकाणी पंचक्रोशीतील सर्व लोक येत असतात. आम्ही पण लहानपणी यायचो, वडिलांसोबत यायचो, पूर्ण फॅमिली यायचो. वडिलांना बोललो होतं या, पण वडील बोलले की नाही रानात काम आहे त्याच्यामुळे ते काय आले नाही. तर आपल्याबरोबर आहे ऋतिक देशमाने, त्याच्याबरोबर आपण आलो आहे. आज भरपूर वर्षानंतर आलो आहे, जवळपास एक 12 ते 13 वर्षानंतर महाशिवरात्रीनिमित्त आपण इथं आलेलो आहे. कारण भरपूर वर्ष आपण बाहेरच होतो. हा जो एरिया आहे तो पूर्ण एरिया तुम्ही अगोदर पण पाहिलेलाच आहे, परंतु आज पुन्हा एकदा दाखवतो आहे. कारण महाशिवरात्री हा असा एक सण आहे महादेवांचा, ज्या महादेवांचा आणि माता पार्वती यांचा आज विवाह झाला, याच्या निमित्त महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. तर चला तर जाऊया आणि तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो मंदिर, जे की तुम्ही अगोदरच्या माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही या गावचा म्हणजे इतिहास काय, पूर्ण एरियाचा इतिहास वगैरे बघितलेला आहे. परंतु तरी पण आज आपण आलेलो आहे. आज इथं तुम्हाला पंचक्रोशीतील सर्व लोक इथं दिसतील. भरपूर लांब लांबून लोक इथे येत असतात. तर चला तर जाऊया नीलकंठेश्वर मंदिर. तर मित्रांनो आता आलोय आपण इथं आल्याच्या नंतर पूर्वी जसं होतं तसं आता काहीच नाही. जर तुम्ही इथं आला तर तुम्हाला एक गोष्ट दिसेल, इथं यात्रेसारखा माहोल झालेला आहे. भरपूर दुकानं पण आलेली आहेत तिथं. ते बलून सर्व्हिसेस असतं बाउन्सिंगचं, ते सुद्धा आलेलं आहे. पूर्वी असं काही नव्हतं. तर आज हे सगळं माहोल बघून खूप भारी वाटतं की पिढी जशी म्हणजे जसे यंग जनरेशन येत जाते, जसे दिवस बदलतात तसा हा एरियासुद्धा बदलतो. तर बघू शकता तिथे जम्पिंगचे वगैरे आलेले बार, छोटे छोटे शॉप्स आले आहेत. त्यानंतर स्टेशनरी वगैरे इथं. पूर्वी असं काही नव्हतं. ते समोर इथं आईस्क्रीमचे स्टॉलसुद्धा एवढं लय लागले तर संध्याकाळपर्यंत भरपूर असेल काय नाही. तर मित्रांनो ही समोर जी दिसते नदी ती भीमा नदी. ते तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये बघितला असेल. जर ब्लॉग नसेल बघितला तर जावा आपल्या अकाउंटवर, तो समोर ते अमावस्येच्या निमित्त आपण बनवलेला ब्लॉग आहे. त्यामध्ये ह्या गावाची आणि ह्या पूर्ण एरियाची मी पूर्ण माहिती सांगितलेली. एका मावशींनी आपल्याला पूर्ण माहिती सांगितली, त्यामुळे तुम्ही तो ब्लॉग नक्की बघा. तर हे बघू शकता इकडं आता आईस्क्रीमचे स्टॉल लागलेले आहेत. हे आमचे गावकरी शूटिंग चालू. हे आमचे गावकरी, तुम्हाला जसं सांगितलं मी, पंचक्रोशीतील सर्व लोक इथे येत असतात. तसंच आमच्या गावातले सुद्धा भरपूर लोक आलेले आहेत. बघू शकतो इकडे स्टॉल आहेत, इथं प्रसादाचे स्टॉल आहेत. चला तर आता जाऊया दर्शनाला आणि दर्शन घेतल्याच्या नंतर पुढचा जो महाशिवरात्रीचा इतिहास आहे तो पाहूया. इथं पूर्ण भजन चालू आहे, त्याच्यामुळे कदाचित बोललेला माझा आवाज येणार नाही. आणि साईडला जे दिसतंय ते या गावातील लोक जे आहेत ते स्वतः स्वखर्चाने इथं महाप्रसादाचं आयोजन करत असतात. बॅक साईडला इथं चालू आहे तिथे म्हणजे फराळ वगैरे बनवण्याचं काम चालू आहे. आणि माझ्या मागे दिसते ती भीमा नदी. लास्ट टाइमला ज्यावेळेस सोमवतीला आलो होतो त्यावेळेस भीमा नदीमध्ये कम्प्लिटली जे ह्या ज्या पायऱ्या आहेत ना, ह्या पायरी इथपर्यंत पाणी होतं. आणि मला वाटतंय सोमवती कधी होती रे? सोमवती डिसेंबरमध्ये होती. हा बरोबर, डिसेंबर महिन्यामध्ये सोमवती होती. त्यावेळेस आलेलो तर हे जे पाणी ते खाली सोडलं जातं, जसं की खाली म्हणजे उजनी धरणातून पाणी सोलापूर जिल्ह्याला खाली, त्यानंतर चंद्रभागेला सोडलं जातं. त्यानंतर भरपूर राहतं म्हणजे थोडंच जसं 1 ते दीड महिन्याच्या अंतरातच हे पाणी पूर्ण खाली गेलेलं. आता हे पात्रात चाललेलं आहे पाणी, हळूहळू उन्हाळ्यामध्ये पूर्ण पाणी खाली जाईल. तर चला तर आता आपण इथं पाय धुवू आणि नंतर मंदिरामध्ये जाऊ.
येऊ अंग्या गार असं ना लय पाणी लय गार पाणी असं नाही रे नाही गार बाहेर दिसते रे मित्रांनो हे बघू शकता पूर्ण भीमा नदी आणि विषय म्हणजे आता हे पाण्याच्या खाली सोडलं जातं त्याच्यामुळे तुम्हाला नदीच्या पलीकडचं तीर दिसतं एक एरिया कोणता येतो रे खानोटा ना ते जे आहे तो खानोटा म्हणजे जसं की खानोटा मला वाटतं दौंड तालुका आहे ना पुणे जिल्ह्यामधला एरिया आणि हा आपण जो एरिया आहे तो आपण ज्या एरियामध्ये तो सोलापूर जिल्ह्याचा एरिया आहे चला तर पाण्यातलं दाखव थोडंफार ते बघू शकता हे पाण्यात शिंपलेत म्हणजे की समुद्रातले शिंपले नाहीत हे नदीतले शिंपलेत आणि इथं जर गेलं समोर इथून जर पाय घसरला तर डायरेक्ट खाली जाईन आपण कारण इथं समोर खड्डा दिसतोय इकडे बोटिंग सुद्धा आहे मी तिथं मासे वगैरे पकडले जातात आणि हे मंदिर निळकंठेश्वराचं मंदिर आहे चला तर जाऊया आता मंदिरामध्ये चला तर जाऊया मंदिरामध्ये आता सध्या गर्दी नाही इथं जसं जसं वेळ निघत जाईल तशी तशी इथं भरपूर गर्दी वाढत जाईल तर आपण आता डायरेक्टली जाऊ तिथून आतमध्ये जर गेलो सध्या गर्दी नसल्यामुळे आपण डायरेक्टली आतमध्ये जाऊ शकतो छोटे वारकरी सुद्धा आहे इथं तर मित्रांनो हे आहे निळकंठेश्वराचं मंदिर जर पावसाळ्याच्या सीझनमध्ये आलं तर ह्या मंदिरात पूर्ण मंदिरात पाणी असतं गज भरलेलं असतं आतमध्ये पण नाही जाते पाणी हे जे तुम्हाला इथं दिसतंय मार्क आहे पाण्याचे तिथपर्यंत पाणी भरलेलं असतं आतमध्ये भरपूर लोक बाबा काय पडलं काय मित्रांनो ते बाबा आता त्यांचा पाय घसरला तिथून त्यामुळे ते पडले भया कुठला आहे बारामतीहून आलाय शाळेला आहे का तुम्ही कसं काय नाव आहे शाळेचं नाव काय तुमचं मृदंगनाथ अध्यात्मिक वारकर शिक्षण हे आमच्या गावात चला तर मित्रांनो आता आतमध्ये जाऊ दर्शन घेऊ कारण हळूहळू गर्दी वाढते त्यानंतर आपल्याला पण नाही जास्त वेळ थांबता पण नाही येणार जर गर्दी झाली तर लोक मागून पण ओरडू शकतात जरी येतो ये म्हणा तर मित्रांनो काही मिनिटातच आपलं दर्शन झालं सकाळी एवढं गर्दी नसते जसं जसं दिवस वाढत जाईल तसं ते भरपूर गर्दी वाढत जाईल तर आता आतमधलं दर्शन घेतलं तुम्ही नीलकंठेश्वराची मूर्ती पाहिलीच असेल तर जाऊया आता आणखी काही लोक भेटतील त्यांना भेटू आणि त्यानंतर सुखदेव महाराज आहेत त्यांनी जे महादेवाची तर मूर्ती स्वतःच्या हाताने घडवली ते आपण पाहायला जाऊ विशेष म्हणजे बघा हे जे मुलं आहेत ते मुलं डोरलेवाडीहून आलेत म्हणजे की बारामतीला आहे आपल्यापासून जवळपास समजा कन्सिडर करा की 50 ते 60 किलोमीटर सहज असतं तर जसं मी सांगितलं इथून लोक इथं येत असतात आता इथं थोड्या वेळा इथं म्हणजे की कीर्तनाचा सुद्धा कार्यक्रम असतो
तर मित्रांनो इथं आता कीर्तनाची तयारी चालू. कात्रज या गावातील जे लोक आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांच्यातर्फे संपूर्ण कीर्तनाचं याचं आयोजन केलेलं जातं. आणि आपल्याला जे जायचं आहे ते समोर आहे. इथं सुखदेव महाराजांनी त्यांच्या हाताने महादेवाची मूर्ती घडवली, शंकराची मूर्ती घडवली. ते इथं जे लोक दिसत आहेत तिथं आपल्याला जायचं आहे. त्याबद्दल मी पूर्ण सुखदेव महाराज कोण होते त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती माझ्या सोमवतीचा जो ब्लॉग आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे. तर तुम्ही तो सोमवतीचा ब्लॉग जाऊन बघा. त्याच्यामध्ये पूर्णपणे मी एक्सप्लेन केले सुखदेव महाराज कोण होते, कुठून आले होते. एका मावशीने मला सांगितलं होतं की सुखदेव महाराज कुठून आले होते, नंतर त्यांचं किती दिवस इथं अस्तित्व होतं, त्यानंतर त्यांनी जी जलसमाधी घेतली, तर ती जलसमाधी घेतली त्यावेळेस म्हणजे काय झालं होतं ते पूर्ण त्या मावशींनी सांगितलेलं आहे. कशा प्रकारे ते पाणी साईडला झालं होतं हे सर्व सांगितलं. तर ते तुम्ही ब्लॉग नक्की बघा, ज्यामध्ये तुम्हाला अजिंठा येथे असणाऱ्या खंडोबा देव आणि फिरंगाई देवी यांच्या मूर्तींना जे पवित्र स्नान घातलं जातं ते सुद्धा पाहायला मिळेल. तर चला तर जाऊया, आणखी तुम्हाला नदीचा व्ह्यू दाखवतो. हे बघू शकता, हे समोर जे दिसतंय ते जसं की सांगितलं तुम्हाला खानोट्याचा भाग आहे, म्हणजेच की पुणे जिल्ह्यातला आहे. आणि हा जो पूर्ण एरिया आहे, जो हा पूर्ण एरिया आहे तो आहे सोलापूर जिल्ह्यामधला. तर नदीच फक्त सेपरेशन करते ह्या दोन जिल्ह्यामधलं. जसं की जर तुम्ही इथं समोर गेला तर इथं तुम्हाला पुणे जिल्हा आहे, आणि इथं जो म्हणजे हे जे समोरचं बेट दिसतंय त्याच्यात थोडं पुढं गेल्याच्या नंतर ते खेड वगैरे लागतं, ते की अहिल्यानगर, म्हणजेच की अहमदनगर जे होतं ते आता अहिल्यानगर झालं, त्या जिल्ह्यामध्ये ते गाव लागतं. आणि समोरच जे इथं नाव वगैरे दिसत आहेत, या नावामधून फिशिंग वगैरे केलं जातं. कदाचित आज फिशिंग बंद असेल कारण आज शिवरात्री. काय ना मित्रांनो, आपले सबस्क्रायबर भेटले होते तर आपले सगळे व्हिडिओ बघतात, तुम्ही पण बघत जावा. गरीबाच्या लाईक करा, फॉलो करा, सगळं करा, लाईक करा, फॉलो करा, सॅक्रिफाईस करा, सॉरी सबस्क्राईब करा. तुम्ही आवडलं त्यांना मला कधी कधी आयफोन बघितलं टेन्शन येतं. काय काय नुसती बघत बसतात, पळवायची बिळवायची आग्या. एकतर आयफोन घेतलाय आपण, कसा कसा आपल्याला माहिती. हे EMI कॅश कधी ती मला चला. बिग फॅन बिग फॅन बिग फॅन. तर मित्रांनो, जर बघितलं तर निळकंठेश्वराचं मंदिर आपल्या आसपासच्या परिसरात कुठंच नाही. जसं की आता या मंदिरामध्ये भिगवण पण जवळ आहे. भिगवण जवळपास इथून 20 किलोमीटर आहे. आणि करमाळ्याला पण एक मंदिर आहे, त्याला काय बोलतात रे, संगोबा आहे ना. करमाळ्याला संगोबाचं मंदिर आहे. आणि त्यानंतर इथं निळकंठेश्वराचं मंदिर. आता निळकंठेश्वर हे नाव कसं पडलं, त्यानंतर याच्या मागचं बेलपत्र आणि निळकंठेश्वर याचं जे आख्यायिका आहे ती कशी, ते आपण समोर जाऊन पाहूया. तिथं खूप शांतता आहे. इथं सध्या अभंग लावलेले आहेत, त्याच्यामुळे इथं काय आपला प्रॉपर आवाज येणार नाही. तर तिथं जाऊन आपण ते पूर्ण सांगूया की महाशिवरात्री कशा निमित्त असते, का असते, त्यानंतर बेलपत्राचं इतिहास काय आहे, की महादेवाला बेलपत्रच का वाहिलं जातं ते तुम्हाला त्यामधून सांगतो. आणि हे जे समोर बोट वगैरे आहेत हे संपूर्ण हे मासेमारी करण्यासाठी इथं लागलेले आहेत. परंतु आज महाशिवरात्री असल्यामुळे मासेमारी सर्व बंद आहे. तर मित्रांनो, जसं की आपण आतमध्ये पाहिलं होतं जे की शिक्षण घेण्यासाठी जे आपल्याला महाराज दिसत होते, छोटे छोटे मुलं जे शिक्षण घेण्यासाठी आले होते ते आपल्या जवळ आहेत आत्ता. तर त्यांना विचारूया ते कुठून आलेत आणि त्यांचं गाव, नंतर ते शिक्षण कुठे घेतात ते विचारूया. तर मुलांना तुम्ही कुठून आले? बारामती डोरलेवाडी. डोरलेवाडी. तुमची शाळा आहे का तिथं? हा, संस्था आमची वर्क. आणि तुमचं शिक्षण म्हणजे तिथं तुम्ही मृदंगनाचं जे घेता शिक्षण, त्याच्या व्यतिरिक्त तुमचं जे म्हणजे 1ली ते 10वी ते कसं असतं ते शिक्षण कुठे झालं तुमचं? डोरलेवाडीची शाळा आहे, रयतची का? म्हणजे तुम्ही सगळे सेमी इंग्लिशला आहे का मराठी? सेमीला. मग तुम्ही आता ते कसं मॅनेज करता की जसं तुमचे जे क्लास आहेत, जे तुम्ही कीर्तन वगैरे शिकायला आलात, त्याचे क्लास किती वाजता असतात आणि जे तुम्ही शिक्षण घेता ते किती वाजता असतात? ते टाइम टू टाइम असते सगळं. म्हणजे किती वाजता सकाळी चालू असतं? सकाळी 11 ते 5 शाळा असते. हां. आणि परत 5 ते 6 खेळायचं, 6 ते 7 हरिपाठ, 7 ते 9:30 अभ्यास, 9 जेवायचं, मग संध्याकाळी झोपले, 4 वाजता उठले, 4 ते
पहाटे 4 वाजता. पहाटे 4 वाजता पकवानाची प्रॅक्टिस 6:30 वाजेपर्यंत 7:30 ते 7 आंघोळ आणि परत प्रार्थना 7:30 पर्यंत 7:30 ते 8 नाश्ता परत 8 ते 10 अभ्यास आणि 10 10:30 जेवण परत म्हणजे तुम्ही शाळा पूर्ण दिवसभर येतच नाही. आणि आता तुम्ही जे शिकताय आता जे तुम्ही क्लास करताय मग त्याचं तुम्हाला काही पेपर वगैरे काय असतं का? परीक्षा असते की पकवानाची विचारात अलंकार पदवी असते त्या पदव्या म्हणजे आपलं डायरेक्ट असं जसं की तुम्ही शाळेत पेपर देता तसंच असतं का? त्याच्यामध्ये काय लिहायचं म्हणजे ते त्याच्यामध्ये अशी वाजून दाखवायचं वाजवायचं व्याख्या आता एखाद्या आमदाराला कशी पदवी असते पुढे आमदार तशी परिषदेला आम्हाला पदवी भेटते विशाल अलंकार तुमचे शिक्षक कुठले नारा शिंदे परभणीचे मग तुम्हाला इथं येण्याची आयडिया कोणी दिली? गावातला गावात आता गुरुजींनंतर कसं काय माहिती म्हणजे इथं गुरुजी लहानपणापासून ह्या भागात आहेत बारामतीत आळंदीला शिकलं जायची पण त्यांना लहानपणापासून बारामती भागात कार्यक्रम असल्यामुळे ते बारामती भागात आहेत. त्यांना जे आयडिया येते त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांनी दिलं. तुम्ही जे एवढे जण दिसताय एवढेच आहेत की आणखी भरपूर लोक आहेत? भरपूर आहेत. 20 जण म्हणजे 39 तुम्ही गाडीत आता फक्त 20च जण आले. तुम्हाला फी वगैरे किती असते? 21,000 वर्षाला एका जणाला 21,000 एका वर्षाला. मग त्यात तुमची एक्झाम फी ते सगळं त्याच्यातच नाही इन्क्लूड? नाही शाळेत आपण बसायचं. नाही एक्झाम फी म्हणजे जसे आता तुमचे पेपर असतात बोलता ना तुम्ही मग त्या पेपरची फी तुम्ही सेपरेट देता की त्या 21,000 मध्ये? तरी त्या एका वर्षाला म्हणजे एका एक्झामला किती फी लागते तुम्हाला? मग सगळं खर्च घरचं म्हणून 30,000 म्हणजे ओव्हरऑल खर्च हा सगळं 30,000 राहायला त्यांचं हॉस्टेल आहे का? काय तर मंगल कारले मंगल कार्यालय? वरचा मजला म्हणजे तिथं लग्न पण होतं? सगळं आता पुढच्या वर्षीपासून तिथं सोमेश्वरला देवस्थान मोठं हा सोमेश्वर सोमेश्वर ट्रस्ट आता त्या सोमेश्वर मंदिरात आमचं उद्घाटन पण म्हणजे आता नवीन झालंय का तिथं? होणारे पुढल्या आमचा मोठा सप्ताह एक आता शिबिर 15 दिवसाचा सप्ताह आणि मग सप्ताह झाल्याच्या नंतर तुम्ही तिथं शिफ्ट होणार तुमचं. तर चला तर पोरांची मित्रांनो, गावं वेगळी आहेत. हे मुलं जे आहेत तुमचं गाव कोणतं तुमचं? माझं गाव पुशेगाव म्हणजे तुम्ही पण सातारा जिल्हा आणि तुम्ही परभणी. परभणी तुम्ही किती वर्ष झाले शिकताय तिथे? मी 3 वर्ष 3 वर्षापासून. आता आणखी किती वर्ष तुम्हाला शिकायचं असतं? 4-5 वर्ष 4 ते 5 वर्ष. आपल्याला खट्ट व्हायचं असेल तर 10 वर्ष 10 वर्ष. मग तुम्ही ते कीर्तन वगैरे किती वर्षापासून सांगू शकता? 4-4 वर्षापासून कोण तर मित्रांनो हे जे सुधीर महाराज आहेत ते प्रवचन सुद्धा सांगतात. सुधीर तुमचं गाव सुजल. सुजल का? इथलाच आहे गाव कोणतं? बोरवेल इथला नाही भरपूर लांब आहे ते. सुजल महाराज मित्रांनो सुजल महाराज जे आहे ते प्रवचन सांगतात. आणि कोणते प्रणव महाराज? महाराज पवार सातारकर ठीक आहे का? प्रणव महाराज. आम्ही तिघं पकवायचं. तुमचं वय किती रे पण तुम्ही? 15 15. माझं 13 आणि तुमचं? मला 18 बाताला म्हणजे भरपूर वर्ष झालं. तो नाके ह्यांचे नाव नाकेश महाराज लाकेश महाराज. चेष्टा जास्त नाही रे. आदित्य महाराज आणि जराड उंडवली चोराची उंडवली अच्छा ती मेन हायवे झालाय यांचे सगळे चोरच आहेत. चला तर मित्रांनो या महाराजांनी त्यांचे प्रत्येकाचे अनुभव सांगितले शिक्षणासाठी म्हणजे तिथं की शिक्षण प्रोसेस कशी असते ते पण सुद्धा सांगितले. मी त्यांचे खरंच आभार मानतो. आणि एवढं लहान एजमध्ये सुद्धा ते काही सातारावरून आलेत काय तर काही परभणीवरून आलेत. तरी इट्स नॉट अ जोक बिकॉज परभणी आणि बारामती डोरलेवाडी खूप अंतर आहे आणि आई वडिलांपासून आपण एवढ्या लांब राहतो. हे खूप खरंच खूप अवघड आहे. अनाथ बी मुलं काही अनाथ आहे चेष्टा शिक्षणाची खरं अनाथ आहे. आई-वडील नाही तरी माळेगावचा आहे. असं ठीक आहे पण चुलता जर सांभाळ करतो तर काही गोष्ट नाही. तर चला तर मित्रांनो जाऊया आता यांच्या बरोबर एक फोटो तर बनतोच. चला कुठे गेलं रे ते? आग्या झालं पण काही नाही. चला हो हॉटेल समाधानचे मालक चला इथून त्यांचं हॉटेल जर तिथे झाला तर हॉटेल समाधानमध्ये जायचं पण थोडा 1 नंबर भेटतो मला पेड फुकट नाही पैसे लागतात. तुम्ही कीर्तनाला गेलो तुम्ही फुकट करता ना कीर्तन मग त्याच्यामुळे ना तुम्ही कीर्तनाला जसं पैसे घेता हॉटेलमध्ये गेला मग पैसे घेता. ओके चला भेटू परत. चला मित्रांनो या महाराजांचं आपण म्हणजे ते जसे ते शिक्षणाला जिथे आहेत त्याच्याबद्दल माहिती घेतली. आता जाऊया त्यांचं भरपूर वेळ झालं शूट करत होतं फोटोशूट करत होतं त्यांना आणि त्यांना मेन म्हणजे त्यांना मोबाईल वापरायला परमिशन नाही. चला आता जाऊया. गावातून मला वाटतं तिकडून पालखी सुद्धा आलेली पालखी झाली तिकडून
कात्रज गावामधून भरपूर मंडळी आलेली दिसते. कदाचित तिथं पालखी आलेली असेल. चला तर जाऊया. किती वेळ लागतोय आणखी बनायला, खिचडी बनायला? काय माहिती, पाणी बिणी सगळा विषय जहारचं पाणी. मित्रांनो आमची बनवून नाही झालं, भरपूर आहे, भरपूर लोकांचं बनवायचं इझी टास्क नाही आहे. बघू शकता मग अशी एवढी गर्दी नव्हती. मी जसं सांगितलं की जसं जसं दिवस वाढत जाईल, जसा टाइम वाढत जाईल तशी तर फुल गर्दी होणार आहे. पूर्ण हा जो एरिया भाविकांनी मित्रांनो आता नीलकंठेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी हातगाववरून दिंडे आले, ते पाहूया. काय चंदू एकटाच आलाय काय? हॅलो, क्षेत्रगुण कोंडीबा नवले या भाविक भक्ताकडे 10 किलो साबुदाणा, 2 किलो शेंगदाणे, 2 किलो बटाटे या ठिकाणी दिलेले. धन्यवाद. मित्रांनो हातगाव जर बघितलं तर जवळपास इथून 7-8 किलोमीटर सहज येईल आहे ना. 7 ते 8 किलोमीटरवरून ते पूर्ण दिंडी आलेली. मला मग अंग्या कसं काय वाटलंय? एकदम मस्त, एकदम असं कडक. मी आता लहानपणी यायचो ना त्यावेळेस असं काहीच नसायचं. एक पण इथं मंदिर म्हणजे मंदिर शेजारी आहे ना, ही दुकान वगैरे काहीच नसायचं. हो, आता तर खूप येतात. अजून 4 ते 5 वाजता इतकी गर्दी होते नाही तर. हे बघ ना, आता ह्या टायमालाच इथं एवढी गर्दी झाली. आता जवळपास 10 पण नाही वाजले आणि 10च्या आसपासच एवढी गर्दी झाली. तर आणखी दुपारीपर्यंत संध्याकाळपर्यंत चालतं ना. आणि महाप्रसाद हा संध्याकाळपर्यंत इथं असतो. काय बोलला? मीडिया नाही, चॅनल ब्लॉगिंग. मित्रांनो पूर्णपणे इथं भाविक येत आहेत आणि मला एकदम मजा दाखवू का? आणि मी तर विचार करतो हे रबर तुटलं तर काय होईल. एवढे पोरं सोडल्यात आहेत त्याच्यात पूर्ण. हो नमस्कार मित्र. मित्राचं स्टॉल लावलं आईस्क्रीमचं. आमचे गावकरी आमच्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत, पण पहिल्यापासून आम्ही मित्र म्हणूनच बोलतो. जिंतीमध्ये एक लोकेशन कोणतं फिक्स जर रस्ता चालू असतो तर यांचं जिंतीमध्ये सुद्धा असतं, जे की रेल्वे गेट आहे जिंतीचं. म्हणजे आता ते गेट नाही राहिलं, पण ते जे भुहेरी मार्ग काढलाय त्याच्या म्हणजे गेट आहे समोरच, त्याच्या फ्रंटलाच त्यांचं आईस्क्रीमचं स्टॉल असतं. आज इथं कार्यक्रम असल्यानिमित्त ते इथं आलेले. तर चला जायचं. आणि हा एकदम छोटा आहे, पण आमचा दोस्त म्हणतो आम्ही लहानपणापासून. आम्ही मोठा असल्यामुळे शाळेत हा लहान होता, आम्ही घरापासून जायचो आम्ही. त्यामुळं मस्त मुलगा आहे. आपण लहान मुलं ज्यावेळेस लहान होतं त्यावेळेस तुम्ही 10वीला किंवा 9वी 8वीला असतात, तेव्हापासून आम्ही ओळखतो आणि तेव्हापासूनच ते आम्हाला दोस्त मित्र असं ह्या नावानेच आम्ही ओळखतो. म्हणजे आम्हाला ऍक्च्युअली खरं तर नाव पण नसतं माहिती. माझं नाव माहिती आहे का? नाव पण नाही माहिती, फक्त आम्ही मित्र किंवा दोस्त अशाच नावाने बोलतो. तर चला जाऊया. ऊन पण भरपूर झालेलं आहे आणि एक तुम्हाला गोष्ट दाखवली ते बघा मित्रांनो. हे बघा ते काय करायचं, एवढी पोरं याच्यात उड्या मारते. मला तर असं कधी टेन्शन होते, हे जर चुकलं तर काय होईल. यार डेंजर आहे. किती रुपये तिकीट रे? 20 रुपये तिकीट चालू आहे. मजा चालू आहे. 20 रुपये तिकिटामध्ये एवढा एन्जॉय करतो.
फुल राळायला का यात्रेतच माहोल झालाय म्हणते इथं. हे गावची यात्रा नसते तुम्ही असतं काय श्रावण सोमवार मध्ये पण असं असतं तिथं शेवटचं असेल. चला तर मित्रांनो जाऊया आता पुढे. तर मित्रांनो आता आपण तिकडून आलेलो आहे. तिकडे मंदिर आहे आणि ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत लहान मुलांच्या त्या रबरवर उड्या मारतायत. रबरवर उड्या मारतात त्याला काय म्हणतात? रबरवर उड्या तू जम्पिंग जपांग आहे. आईला इकडं गाडीत हापकायची वेळ आली तुटलं तर पोरं त्यातलं त्यात व्हिडिओ म्हणलं की जास्त जोरात उड्या मारायला लागल्या. आणखी हे एकदा आमच्या तुला मारायच्या उड्या ह्याला पण एकदा टाकावं लागतं. कुठे गेला रे ह्याला पण एका दिवशी त्या टाकावं लागतं वाटतं. मग मार किती उड्या मारायच्या त्यावर लय मजा राव. इकडे कीर्तन चालू झालेलं त्या साईडला कीर्तन चालू आहे. आमच्या आजोबा पण इथं आले. तात्या आले तिथे तात्या आमच्या आता आजोबा इथं आले. कोणावर आलेत माहिती का दाद्या? कोणावर आलाय? होय काय ना मी आलो होतो असं इकडे व्हिडिओ बनवायला. मित्र आहे काय तुमचं? मित्र म्हणजे आजोबा आपलं हे आपली माणसं म्हणजे पहिल्या समाजाचे म्हणजे शंकराचा भक्त आहेत आपण. हा का? भक्ती म्हणजे शिवरात्र पारद्याची शिवरात्र एकादश. पारदेची हा पारद्याची शिवरात्र एकादश आहे. म्हणजे हे कुंभमेळा म्हणजे सगळ्या दुनियेत चाललाय. पण आपली ही कुंभमेळा हे महाराजा कोण ऐकलं नाही कथा आहे जुनी. हे आपण कथा शास्त्राने आपण शिकलं नाही. किती वर्ष झाले इथे? इथं जवळजवळ आम्ही आज जवळजवळ माझा 3 पिढ्या माझा 3 पिढ्या झाल्या नसतात. पण माझ्या जवळजवळ 40-42 वय चालू आहे आता. तेव्हापासून इथंच आहे. तेव्हापासून आपण दर्शन पहिल्या स्टार्टिंगला घेतो. गावात कुठे सुद्धा येत नाही काय नाही. फक्त देवाचं आपण दर्शन घेतो. इरेवारे आलो तरी देवा दर्शन घेतो. आपण कुणाचं बोलत नाही काय नाही. देवा दर्शन घ्यायचं आपला राम राम करायला. हर हर महादेव हर हर महादेव बोलायचं निघायचं. पण जागोजाग आहे का नाही असे केलेले माणसं आहे का नाही देव परत भेटणार नाहीत आणि परत येणार नाहीत. जे बोलले ती खरंच वाटणार आहे. फक्त ही येडे आहे का नाही अख्ख्या जगात पोचला पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रात पोचला पाहिजे. नक्कीच पोहोचले. हा पण गौतम संजय काळे हा राहणार खादगाव 1 नंबर. खदगाववर आलाय का? हा खादगाववर आलोय. ठीक आहे चालतं. बघा युट्यूबला आमचं चॅनल आहे. जाऊ द्या घरी यायचंय का? कीर्तन चालू की आता? बरं चालेल. बरं चालेल. जसं की मी सोमवतीला आल्याच्या नंतर सुखदेव महाराजांनी जी मूर्ती घडवली ते मी तुम्हाला दाखवली होती. परंतु त्यावेळेस हे जे कुटी म्हणजे ज्यांनी जे मांडलेलं आहे ते बंद होतं. पण आज ते ओपन केलेलं आहे. महाशिवरात्रीला ते ओपन असतं. तर हे आहे सुखदेव महाराज बालयोगी सुखदेव वानंद महाराज 8/8/2005 यांनी या ठिकाणी जलसमाधी घेतली होती. आणि त्यांनी जी घडवलेली महादेवाची मूर्ती आहे ती पाहू शकतो. तर ही आहे ती महादेवाची मूर्ती जी सुखदेव महाराजांनी स्वतःच्या हाताने घडवली होती. आज सुद्धा त्या मूर्तीचं संगोपन केलं जातं. सुखदेव महाराजांबद्दल मी डिटेलली व्हिडिओ बनवला आहे ज्यामध्ये सोमवतीमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्यामध्ये ह्या गावाबद्दलचा इतिहास सुद्धा मी सांगितलेला आहे. तर मित्रांनो आपण निळकंठेश्वराच्या मंदिरापाशी गेलो. तिथे अशी एक घटना होती की तो एक व्यक्ती बोलला तो पारधी समाजामधून बिलॉंग करतो. पारधी समाजाकडे आजही लोक चोरी करणारा समाज म्हणून पाहिलं जातं. परंतु तो जो व्यक्ती होता तो बॅकग्राऊंड काय करतो हे आपल्याला माहीत नाही. परंतु त्याचे महादेवाबाबतचे जे विचार होते ते खरंच खूप भारी होते. आता प्रत्येक समाजामध्ये चोर असतात हे आपल्याला जय भीम मूवीमध्ये सांगितलं आहे की कोणत्या समाजामध्ये चोर नसतात. तर मला असं वाटतं की कदाचित आपण त्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा चेंज केला पाहिजे. बिकॉज कसं आहे ना की त्यामध्ये पण काही लोक आहेत की ते समाजाकडे म्हणजे की कष्ट करून सुद्धा जगत आहेत. अशी उत्तम उदाहरण माझ्या गावातसुद्धा आहेत. तर मित्रांनो असं काय होतं की त्यांच्या बाबतीत बघण्याचा लोकांनी दृष्टिकोन खरंच चेंज केला पाहिजे. तर आता पाहूया की भगवान शंकरांना नीलकंठेश्वर असं का बोललं जातं. तर मित्रांनो ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्या समुद्रमंथनामधून
खूप विष हे बाहेर पडले. विष बाहेर पडल्याच्या नंतर या विषाचा दुष्परिणाम पृथ्वीवरील जीवसृष्टीस होऊ लागला. त्यामुळे जीवजंतू हे मरू लागल्याच्या नंतर हे सर्व जो प्रकार घडत होता तो थांबवण्यासाठी भगवान शंकर यांनी ते विष प्राशन केले. विष प्राशन केल्याच्या नंतर भगवान शंकरांचा कंठ जो आहे तो निळा झाला आणि कंठ निळा झाला तेव्हापासून भगवान शंकरांना नीलकंठेश्वर असं बोललं जातं. परंतु ह्या विषाचा परिणाम एवढा होऊ लागला की भगवान शंकरांना त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर खूप वाढलं आणि त्याच्यामध्ये नंतर टेम्परेचर वाढल्याच्या नंतर त्यांना बॉडीमधलं पाणीसुद्धा कमी होऊ लागलं. आता ह्यांना भगवान शंकरांना जो त्रास होतोय तो कमी करण्यासाठी इतर देवदेवतासुद्धा धावून आले. इतर देवदेवता धावून आल्याच्या नंतर त्यांनी भगवान शंकरांच्या डोक्यावरती बेलपत्रे वाहिली आणि त्याच्यावरून त्यांनी अभिषेक केला. बेलपत्रे थंड असतात त्याच्यामुळेच भगवान शंकरांच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण वाढलं आणि डोक्यावरचा ताप कमी झाला. तेव्हापासून असं सांगितलं जातं की भगवान शंकरांना बेलपत्रे वाहिले जातात. आणखी एक पौराणिक कथा अशी सांगितली जाते की माता पार्वती यांनी भगवान शंकरांना मिळवण्यासाठी खूप तपश्चर्या केली, खूप उपासना केली, परंतु भगवान शंकर हे त्यांना प्रसन्न होत नव्हते. त्यानंतर ज्यावेळेस भगवान शंकर हे बेलाच्या वृक्षाखाली बसले होते, तपश्चर्या करत होते, परंतु माता पार्वती या पूजेचे साहित्य आणायचं विसरले. पूजेचे साहित्य आणायचं विसरल्याच्या नंतर माता पार्वतींनी ते जे बेलाचे पान आहेत त्यानेच महादेवांना पूर्ण की झाकून टाकलं. त्यानंतर महादेवांना माता पार्वती यांची भक्ती खूप आवडली आणि ते त्यांना तिथं प्रसन्न झाले. तेव्हापासून सुद्धा असं सांगितलं जातं की बेलाची जी पाने ते शंकरांना वाहिले जातात. तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केलेली नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. टिल द टाइम, टेक केअर, बाय बाय.